चायनीज लवर आहात, मग आजची डिश तुमच्याचसाठी आहे. चला तर मग बनवूया रेस्टॉरंट स्टाईल चिली मशरूम. करायलाही अगदी सोपी आहे. त्यासाठी आपल्याला लागतील मशरूम. मशरूमला स्वच्छ पाण्याने वॉश करून घेऊया. मशरूम सगळे साफ झाले की याला मागचा भाग कापून त्याचे 2-2 पीसेस करून घेऊया. मशरूम खूप मोठे असतील तर त्याचे 4 भाग केले तरी चालतील. असेच सर्व मशरूम आपण छान चिरून घेऊया. त्यानंतर त्यात 3 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकूया. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 लहान चमचा हळद, अद्रक लसणाची पेस्ट टाकूया. त्यांचं चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी. छान एकजीव करून घेऊया. हे सगळं मिश्रण एकजीव झालं की छान त्याला आता तेलात डीप फ्राय करायचं आहे आपल्याला. आता त्याला आपण तेलात डीप फ्राय करून घेऊया. अगदी 3 ते 4 मिनिटात हे डीप फ्राय होऊन जातं. छान असा लालसर रंग आला की त्याला पॅनमधून बाहेर काढूया. आता एका कढईत तेल घेऊया. त्यात हिरव्या मिरच्या लसणाची पेस्ट टाकूया. त्यात थोडी लसणाची पात टाकूया. दोन मिनिट हलवून घेऊया. आता त्यात सोया सॉस टाकूया. चिली सॉस. छान हलवून घेऊया. थोडंसं पाणी मिक्स करून घेऊ सगळ्याला. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचे छान असं बॅटर तयार करून घेऊया. छान असं बॅटर तयार झालं की ते त्यात टाकून देऊ. थोडंसं मीठ, लाल शिमला मिर्च, हिरवी शिमला मिर्च, थोडासा कांदा, लसणाची पात. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही त्यात टाकू शकता. थोडंसं हलवून घेऊया. आता त्यात फ्राय केलेले मशरूम टाकून घेऊ. 2 ते 3 मिनिटं असंच हलवून घेऊ. थोडंसं शिजवून घेऊ. तुम्ही कधी केली का अशी डिश? नक्की कमेंट करून सांगा. आता त्यात लसणाची पात टाकूया थोडीशी. वरतून थोडीशी तीळ टाकूया. दिसायला छान दिसेल. तयार आहे तुमची क्रिस्पी अशी डिश. डिश आवडली असेल तर कमेंट करा.